नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आंतरराष्ट्रीय महिला दिन। सर्वप्रथम मी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा देतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे यांनाही मी विनम्र अभिवादन करतो। आज आपण महिला दिन साजरा करत असलो तरी सुद्धा प्रत्यक्षात प्रत्येक दिवस हा तुमचा आहे। प्रत्येक भगिनींचं आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचं योगदान असतं। कधी ती माता असते, पत्नी असते, बहीण असते, तर कधी खांद्याला खांदा लावून काम करणारी सहकारी असते। आपल्या योगदानाला मनापासून सॅल्यूट करण्याचा हा दिवस आहे। आज महिला समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत, मग ते अगदी ऊसतोड करणाऱ्या मजूर असोत किंवा वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगार असोत। त्यांच्या कष्टामुळे घर उभं राहतं, समाज पुढे जातो आणि देशाची प्रगती होते। आज महाराष्ट्रातील महिला शिक्षण, उद्योग, शेती, प्रशासन, क्रीडा, राजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये मोठं यश मिळवत आहे। त्या केवळ स्वतः पुढे जात नाहीत, तर संपूर्ण समाजाला नवी दिशा देत आहेत। महायुती सरकारही गेल्या 3 वर्षापासून महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबवते। महिलांना शिक्षण, रोजगार, सुरक्षितता आणि सन्मान मिळावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो। 2 वर्षापूर्वी मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली। भावाने बहिणीला मदत करायची हे कर्तव्यच आम्ही पार पाडलं। आजही आम्ही ही योजना राबवत आहोत आणि पुढे सुद्धा ती सुरूच राहील। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवून प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 लाख महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ दिला आहे। महिला बचत गटांना निधी वाढवून दिला, त्यांना अधिकाधिक सोयी सुविधा दिल्या। लेक लाडकी योजना, लखपती दीदी, चौथे महिला धोरण, शासकीय कागदपत्रात वडिलांबरोबर आईचे नाव लावणे असे अनेक पथदर्शी निर्णय आम्ही घेतले। संपूर्ण राज्यातील महिलांची आरोग्य तपासणी केली। हे सगळं एवढ्यासाठीच केलं कारण जेव्हा महिला सक्षम होते तेव्हा कुटुंब मजबूत होतं, समाज मजबूत होतो आणि त्याचवेळी महाराष्ट्रासारखं राज्य अधिक शक्तिशाली होतं। आज शिवसेनेच्या माध्यमातून अनेक महिला समाजकारण आणि राजकारणामध्ये चांगलं काम करतात। परवाच आम्ही डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्यासारख्या सोलापुरातील अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या महिला कार्यकर्तीला राज्यसभेचं खासदार केलंय। आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे या सुद्धा अतिशय अभ्यासू आणि धडाडीच्या असून महिलांचे प्रश्न सोडवण्यात नेहमी पुढे असतात। विधान परिषदेतील आमदार मनीषाताई कायंदे या देखील महिलांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अग्रेसर असतात आणि महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम विधान परिषदेमध्ये सातत्याने करत असतात। महिलांचं संपूर्ण सक्षमीकरण व्हावं आणि त्यांच्यावरील अत्याचार कमी व्हावेत। अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा आणि ती सुद्धा तात्परतेने व्हावी हेच आमचं प्राधान्य आहे आणि पुढे सुद्धा राहील। मी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं पुनश्च एकदा महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।